आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकाजवळ बसमध्ये तरुणीवर अत्याचार झाला। या अत्याचाराच्या घटनेनंतर बस स्थानकातील महिलांच्या सुरक्षेसंदर्भातला प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। बदलापूर बस डेपोच्या संदर्भात देखील तीच अवस्था आहे। इथल्या बस डेपोची पुरती दुरावस्था झाली आहे। या संदर्भाची बातमी प्रसार माध्यमांनी प्रसारित केली होती। त्यानंतर भाजप आमदार किसन कथोरे यांनी याबाबत पालिकेने डेपोच्या परिसरातील अतिक्रमण हटवताच डेपोचं नूतनीकरणाचं काम सुरू केलं जाईल असं आश्वासन दिलंय। निविदा पूर्ण झालेल्या आहेत। खरं म्हणजे ज्या दिवशी तुम्ही सांगाल त्या दिवशी त्याला काम सुरू करता येईल। त्या ठिकाणची थोडीशी अतिक्रमण काढायचे आहेत। सीओना तशा प्रकारचं पत्र दिले, अतिक्रमण काढल्यानंतर लगेच ती कामं सुरू होईल। आपण त्या ठिकाणी एक नागरिकांना उभं राहण्यासाठी खास करून एक सोय केलेली होती। आता आपण चांगल्या प्रकारचं घेतोय। त्या ठिकाणी त्या कर्मचाऱ्यांना तिथं राहता येईल, सुविधा म्हणजे शौचालय असेल, निश्चितपणे त्या ठिकाणी काही नागरिकांना बसण्यासाठी असतील, या सगळ्या सुविधा त्यात करतोय। त्यामुळे ती प्रकार इथं होणार नाही। आणि शिवाय या डेपोच्या नूतनीकरणासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे। 1,98,00,000 रुपयाच्या निधीच्या माध्यमातून डेपोचा कायापालट केला जाणार आहे। त्याचबरोबर सुरक्षेसंदर्भात कोणतीही तडजोड केली जाणार नाही। तसेच कर्मचाऱ्यांना राहण्याची सोय देखील या नव्या बस डेपोच्या माध्यमातून उपलब्ध होईल असं आमदार किसन कथोरे यांनी सांगितलंय। त्यामुळे लवकरच या बस डेपोचा कोट्यवधीच्या निधीच्या माध्यमातून कायापालट होईल आणि गर्दुल्ले आणि कचऱ्याच्या समस्येतून इथला बस डेपो मुक्त होईल अशी आशा करूया। पब्लिक मीडिया, बदलापूर।